आज आपण परफेक्ट साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। इथे मी खिचडी अचूक प्रमाणासहित बनवून दाखवली आहे, त्यामुळे खिचडी कुणालाही सहज बनवता येईल। इतकी सोपी पद्धत आहे आणि खूप टिप्स सहित सांगितले आहे। चला तर रेसिपी बनवण्यास घेऊयात। प्रथम आपण साबुदाणा कसा भिजवायचा ते पाहूयात। बरेच जणांची खिचडी मोकळी सुटसुटीत बनत नाही, खिचडीचा गिचका बनतो। तर त्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप साबुदाणा घेऊयात। वजनी प्रमाणात पाव किलो साबुदाणा आहे। साबूमध्ये पाणी ओतून स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे साबुदाण्याला असलेले स्टार्च पाण्यावाटे निघून जाते आणि साबुदाण्याला स्टार्च न राहिल्यामुळे खिचडी मोकळी सुटसुटीत बनली जाते। आता जितका साबुदाणा घेतला आहे त्याच प्रमाणात पाणी ओतूयात। 1 कप साबुदाण्याला 1 कपच पाणी ओतूयात आणि 5 ते 6 तास भिजण्यास ठेवून देऊयात। हे पहा, 5 तासानंतर छान असा साबुदाणा मोकळा सुटसुटीत भिजला आहे। कढई गरम झाल्यावर याच्यात 1.5 चमचे तेल घालूयात। तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरे, 6 हिरव्या तिखट मिरच्यांचे काप, 3 बटाट्यांचे बारीक पातळ काप करून घालूयात आणि बटाट्याचे काप भाजून घेऊयात। बटाट्याचे काप सोनेरी झाले आहेत। आता याच्यात 1 वाटी दाण्याचे कूट घालूयात। 2 चमचे लाल तिखट घालून थोडेसे परतून भिजवलेला साबुदाणा घालूयात। 1 चमचा बारीक मीठ घालूयात। साबुदाणा चांगला परतून 1 चमचा गूळ पावडर घालूयात। गूळ पावडर ऐवजी साखर घातली तरी चालेल। खिचडी परतून वरती झाकण लावून 2 मिनिटे वाफलवून घेऊयात। छान अशी खिचडी वाफलवून फुलली आहे आणि मोकळी सुटसुटीत बनली आहे। आता एका प्लेट मध्ये खिचडी काढूयात। खिचडी एखाद्या कार्यक्रम मध्ये बनवायची असेल, तसेच आठवड्याच्या उपवासाला घरीच बनवायची असेल तर या प्रकारे खिचडी बनवून पहा, नक्कीच सर्वांना आवडेल। अचूक प्रमाण घेतलं तर वडी सहज कोणालाही बनवता येईल, इतकी सोपी पद्धत आहे। चला तर नारळाची वडी बनवण्यास घेऊयात। आता इथे 2 नारळ खोवून त्याचा चव घेऊयात। हा चव 2 वाट्या आहे। तुम्ही खोबऱ्याच्या पाटीचा भाग काढून मिक्सर मधून बारीक करून चव बनवून घेतला तरी चालेल। आता वडी बनवताना जाड बुडाचं भांड घेतलं। याच्यात खोबऱ्याचा चव ज्या वाटीने मोजून घेणार त्याच वाटीने सम प्रमाणात साखर घेऊयात। माझा खोबऱ्याचा चव 2 वाट्या आहे, तर 2 वाट्या साखर घेतली। याच्यात साखर बुडण्या इतपत म्हणजे 1 वाटी पाणी ओतलं। याचा 1 तारी पाक बनवूयात। साखर पाकात विरघळल्याने वडी खाताना साखर दाताखाली खरखर लागत नाही। आता 1 तारी पाक बनलाय। याच्यात खोबऱ्याचा चव घालूयात। 2 चमचे मिल्क पावडर आणि चिमूटभर खाण्याचा कलर घालूयात। मिल्क पावडर आणि खाण्याचा कलर ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। आता हे सर्व मिक्स करून 2 चमचे तूप घालूयात आणि साखरेचे पाणी आटेपर्यंत मीडियम फ्लेम वरती सतत ढवळूयात। हे पहा, साखरेचं पाणी आटू लागले। पाणी आटण्यास 10 ते 15 मिनिटे लागली। आता याचा गोळा बनू लागलाय। हे आता वडीसाठी परफेक्ट मिश्रण तयार झालं। वडी ताटाला खाली चिपटू नये म्हणून ताटाला आधीच तूप लावलं। आता तयार मिश्रण ताटात ओतून पसरवलं। थोडासा तुपाचा हात घेऊन एकसारखी वडी थापून घेतली। वाटीला तूप लावूनही वडी थापली तरी चालेल। मिश्रण गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे। वरून बदामाचे काप पसरवूयात आणि गरम असतानाच वड्या चौकोनी आकारात कापूयात, म्हणजे व्यवस्थित वडी निघली जाईल आणि वडीचा भुगा बनणार नाही। खूप छान अशा परफेक्ट नारळाच्या वड्या बनलेत। तुम्ही जर अचूक प्रमाण घेतलं तर खोबऱ्याच्या वड्या अचूक बनून तयार होतात। तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने वड्या बनवून पहा, तुमच्या वड्या अजिबात चुकणार नाहीत। परफेक्ट नारळाच्या वड्या बनवून तयार होत। आज मी बनवणार आहे स्टफ साबुदाणा वडा। उपवासाची एकदम वेगळी आणि नवीन रेसिपी आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला 1 वाटी साबुदाणा 2 वेळा धुवून घ्यायचा आहे, त्यातील स्टार्च निघून जातं आणि साबू मोकळा सुटसुटीत भिजला जातो। साबुदाण्यामध्ये स्टार्च राहिल्यास साबू गिचका बनतो। आता साबू चांगला धुतल्यावरती त्याच्यात पाणी ओतून 4 ते 5 तास साबू भिजण्यास ठेवून देऊयात। साबू मोकळा सुटसुटीत भिजला आहे। आता स्टफिंग साठी 1 वाटी शेंगदाणे घेऊन चांगले साल तडकेपर्यंत भाजून घेऊयात। आता शेंगदाणे चांगले भाजल्यावर काढून थंड करण्यास ठेवून दिले।
शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत वड्याचं कोटिंग बनवूयात। साबुदाण्यामध्ये तिखट 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूयात। मध्यम आकाराचे 2 बटाटे शिजवून साल काढून स्मॅश करून घातले। चवीनुसार मीठ, 1 वाटी बारीक शेंगदाण्याचं कूट घालून सर्व चांगले एकजीव करून घेतलं। आता स्टफिंगसाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घालूयात। तुपाऐवजी तेलामध्येही बनवू शकता। तूप वितळून गरम झाल्यावर पाव चमचा जिरे घालूयात। जिरे तडतडल्यावरती 1 चमचा लाल तिखट घालायचं। नंतर याच्यात भाजलेले शेंगदाण्याचं असं ओबडधोबड मोठं कूट करून घेतलंय ते याच्यात घातलं। 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ घालून थोडासा पाण्याचा हापका देऊन मिनिटभर परतून घ्यायचं। उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर याच्यात कोथिंबीरही घाला। छान असं आंबट गोड तिखट चवीचं स्टफिंग बनवून तयार आहे। स्टफिंग थंड झाल्यावरती वडे बनवण्यास घेऊयात। साबुदाण्याचा हव्या त्या आकारात उंडा घेऊन वाटीच्या आकारात पारी बनवून घ्यायची। नंतर याच्यात 1 चमचा अंदाजे बसेल इतपत सारण भरून अलगद सगळ्या कडा बंद करून वडा बनवून घ्यायचा। अगदी मी दाखवल्याप्रमाणे बनवून घ्या। आणि वडे बनवताना एक काळजी घ्यायची, वड्याला कुठेही क्रॅक पडून द्यायचा नाही, म्हणजे वडे तेलात सोडताच सर्व स्टफिंग तेलात पसरलं जाईल आणि वडे फुटले जातील। आता आपले सगळे वडे बनवून तयार आहे। पॅन मध्ये तेल चांगलं कडल्यावरती वडे सोडून चांगला कलर येईपर्यंत तळून घ्यायचे। हे वडे शॅलो फ्राय करूनही बनवू शकता। आता आपले सगळे वडे चांगले तळून तयार आहेत। वड्यांना छान असा कलर आला आहे। वडे तळल्यावरती एका प्लेट मध्ये काढून घेऊयात। साबुदाणा वडे बनवून तयार आहेत। एक वडा फोडून दाखवते। खूप छान क्रंची, खुसखुशीत, आंबट गोड चवीचा बनला आहे। तुम्ही नक्की उपवासाला असा वेगळा स्टफ साबुदाणा वडा बनवून पहा। आज आपण साबुदाण्याची खीर बनवणार आहोत। उपवासाच्या दिवशी साबुदाण्याचे खूप सारे पदार्थ बनवले जातात, त्यातलाच एक म्हणजे साबुदाण्याची खीर। ही खीर बनवण्यात जितकी सोपी आहे तितकीच ती शरीरासाठीही गुणकारी मानली जाते। चला तर रेसिपी बनवण्यास घेऊयात। खीरीसाठी जाड बुडाचेच भांडे घ्या, म्हणजे खीर खाली चिकटणार नाही किंवा करपणार नाही। आता याच्यात अर्धा लिटर दूध ओतूयात। इथे मी म्हशीचे दूध घेतले आहे, तुम्ही गाईचेही दूध घेऊ शकता। आता दुधाला उकळी आणून देऊयात। दुधाला उकळी आल्यावर याच्यात भिजवलेला 1 वाटी साबू घालूयात। अर्धा वाटी साखर घालूयात। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। वेलची पूड घालूयात आणि आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे घालूयात। वरून 2 चमचे तूप घालूयात। थोडेसे चिमूटभर मीठ घालूयात आणि चांगले मंद आचेवर सतत ढवळत खीर शिजवून घेऊयात। जोपर्यंत साबू ट्रान्सपरंट पारदर्शक दिसत नाही तोपर्यंत खीर शिजवून घ्यायची आहे। साबू ट्रान्सपरंट दिसत नसेल आणि खीर दाटसर बनली असेल तर दुधाचे प्रमाण वाढवून घ्या। खीर सतत ढवळायची आहे, नाहीतर साबू खाली चिकटून करपला जाईल। आता 15 मिनिटांनी आपली छान अशी खीर बनवून तयार आहे। साबू चांगला शिजला गेला आहे। खीर चिकट न होता छान अशी रबडीसारखी बनली आहे। अशी खीर बनवल्यास लहान मुलं आवडीने खीर खातील। तुम्ही नक्की शाबूची खीर बनवून पहा। आज आपण साखरेपासून शेंगदाणा बर्फी बनवणार आहोत। तुम्ही शेंगदाण्याच्या खूप साऱ्या बर्फी बनवल्या असतील, त्यातीलच ही एक बर्फी आहे। चला तर शेंगदाणा बर्फी कशी बनवायची ते पाहूयात। पॅन गरम झाल्यावरती 1 वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेऊयात। दाण्याची वरची साल भाजली गेली की समजावे शेंगदाणे आपले भाजले गेले आहेत। आता शेंगदाणे भाजले आहेत, हे एका ताटात काढून थंड होण्यास ठेवून देऊयात। शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत साखरेचा पाक बनवून घेऊयात। पॅन मध्ये 1 वाटी शेंगदाण्याला 1 वाटी साखर घेऊयात। साखर बुडणे इतपतच पाणी ओतूयात आणि मीडियम फ्लेम वरती साखरेचा 1 तारी पाक बनवून घेऊयात। याच्यात 2 चमचे इतपत दूध घालूयात। दुधामुळे बर्फी शुभ्र पांढरी बनली जाते। हे पहा, याचा 1 तारी पाक तयार झाला आहे। आता याच्यात शेंगदाणे थंड झाल्यावरती त्याची वरची साल काढून दाण्याचे डाळे बनवून घेतले आहेत। आता हे दाणे पाकात घालूयात आणि शेंगदाण्याचा गोळा बनत आल्यावरती ताटाला तूप लावून आधीच ठेवलेले हे मिश्रण ताटात ओतून पसरवून घेऊयात। बर्फी थंड झाल्यावरती
याचे हवे त्या आकारात काप करून घेऊयात। हे पहा, खूप छान शेंगदाणा बर्फी बनून तयार आहे। उपवासामध्ये किंवा आधीमध्ये खावेसे वाटल्यास या प्रकारची बर्फी नक्की बनवून खा। तसेच रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।